जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. तसे छान शुभ अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन अध्यायाच्या अभ्यासाला प्रारंभ करतो आहोत. अध्याय क्रमांक 8. माझ्या ईस्ट कोस्टच्या प्रवचनाच्या दौऱ्यामुळे एक साधारण 2 आठवड्यांच्या खंडानंतर आपण भेटतो आहोत. छान उजळणी झाली असं माझ्या कानावर आलं. सगळ्यांनी खूप छान अभ्यास केला. आपला उद्देश तोच आहे. कारण एकाने सांगावं आणि दुसऱ्याने ऐकावं फक्त असा उद्देश निश्चितच नाही. सगळ्यांनी मिळून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावय. आपल्याकडे प्रार्थनाच तशी केलेली आहे. आपला शांती मंत्रच तो आहे. आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन जायचं आहे. सगळ्यांची प्रगती आपल्याला हवी आहे. आणि स्वतः अभ्यास केल्याशिवाय, स्वतः चिंतन केल्याशिवाय ती प्रगती म्हणावी तसा वेग घेत नाही. कारण मी नेहमीच म्हणतो की श्रवण म्हणजे हे जेवण्यासारखं आहे आणि स्वतः केलेलं चिंतन, मनन हे ते पचवण्यासारखं आहे. आणि जेवढं आपल्याला पचतं तेवढंच आपल्या अंगी लागत असतं. त्याच्यापासूनच आपल्याला पोषण द्रव्य प्राप्त होतात. त्यामुळे हा अभ्यास जो आहे तो एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आपण चिंतन करतो. नाहीतर आपण सर्वजण इतके व्यस्त आहोत. आपल्या इतक्या व्यस्त जीवनामध्ये आपल्याला या अशा अभ्यासाला वगैरे वेळ नसतो ज्ञानेश्वरीच्या. त्यामुळे मग असं काहीतरी निमित्त असलं की मनुष्य अभ्यासाला. तर या दृष्टीने आपण उजळणी घेत असतो. मी आता या अध्यायापासून थोडीशी पद्धत बदलतोय, ती अशी की आधीपासूनच मी सांगून ठेवणार आहे की या ओव्यांची उजळणी पहिल्या 25 म्हणा 50 म्हणा जो काय आकडा येईल ते आधीपासूनच सांगून ठेवायचं. अशी कल्पना आली डोक्यामध्ये की हे केलं समजा तर जास्त लक्षपूर्वक ऐकल्या जाईल. निदान आता त्याच्यातही एक असा विचार आला की कोणाला कोणत्या ओव्या त्या सांगायच्या नाही. फक्त 4 जण 5 जण जे काय असतील ते निवडायचे. त्यांना सांगायचं की अध्याय संपला की तुम्हाला सांगण्यात येईल कोणत्या ओव्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा. लक्षात आलं असेल अशी व्यवस्था का केलेली आहे. कारण नाही तर ओव्यांची संख्या दिली की बरोबर तेवढंच. रामकृष्ण थोडासा विनोद. पण पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि 2 आठवड्याच्या खंडानंतर आपण आपल्या अभ्यासाला पुनश्च सुरुवात करतो आहोत, प्रारंभ करतो आहोत, शुभारंभ करतो आहोत. अध्याय क्रमांक 8. मागच्याला 7व्या अध्यायाचा आपला अभ्यास पूर्ण झाला. आणि मी जसं म्हणालो की त्याच्यावर फार सुंदर उजळणी पण आपली घेण्यात आली. थोडंसं जुळून घेऊया 8व्या अध्यायाचा जो विषय आहे तो आणि 7व्या अध्यायाची किंवा 8व्या अध्यायाचा जो प्रारंभ आहे तो आणि 7व्या अध्यायाचा जो उपसंहार आहे असं म्हणूया. शेवटचे जे 2 श्लोक होते 7व्या अध्यायाचे, श्लोक क्रमांक 29 आणि 30, त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणाले, काय म्हणाले? जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्तीये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्म कर्मशाखी. की जरा मरणाच्या बंधनातून कोण मुक्त होतात? तर जे लोक माझा आश्रय घेतात. कसे मुक्त होतात? तर ते तत्पद लक्ष परब्रह्माला आणि शरीरादी उपाधीत असूनही स्वरूपता अपरिच्छिन्न असलेल्या त्वंपद लक्ष आत्म्याला आणि या ज्ञानाचे साधनभूत असलेल्या पुण्यकर्माला पूर्णपणाने जाणतात. थोडक्यामध्ये
29 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्न मध्यात्म कर्मच्या केलं असं म्हणून भगवंतांनी ब्रह्मतत्वाचा उल्लेख केला. भगवंतांनी तिथे कर्माचा सुद्धा उल्लेख केला, भगवंतांनी तिथे अध्यात्माचा उल्लेख केला. या 3 संज्ञा भगवंतांनी तिथे वापरल्या. आणि पुढे 30 क्रमांकाच्या श्लोकात जो शेवटचा श्लोक, साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञम चे ये विदुः प्रयाण काले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसः. त्याच्यामध्ये अधिभूत आलं, अधिदैव आलं, अधियज्ञ आलं. म्हणजे एक साधारण आधीच्या 3 आणि ह्या 3 अशा 6 संज्ञा म्हणूया. आणि एक 7वी की ज्याला संज्ञा असं नाही, पण मरणकाळी समाहित चित्त होऊन ते जीवनमुक्त म्हणूया, ते महात्मे म्हणूया, मला जाणतात, असं भगवंत बोललेत. आणि त्याच्यावर माऊलींची शेवटची ओवी 210 क्रमांकाची, ऐसेनी नागरपणे बोल निमिते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. की बोलणे जिथे संपते त्या ब्रह्मतत्वासंबंधी जे बोलणे आहे ते अशा देवनागरी भाषेच्या शैलीने ऐका, असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले. इथपर्यंत आपला एक काय म्हणूया विचारांची शृंखला साखळी आली होती. आणि मी जसं म्हणालो की आपली उजळणी त्याच्यासाठी आपण घेतली की एक पुन्हा एकदा काय आपण 7व्या अध्यायामध्ये शिकलो त्याचं एक स्मरण या निमित्ताने आपल्याला व्हावं आणि एक छान पद्धतीने आपला पुढच्या म्हणजे 8व्या अध्यायामध्ये प्रवेश व्हावा. तर ह्या 7 संज्ञा किंवा 6 संज्ञा आणि 6वा जो एक विषय म्हणूया, मी जसं म्हणालो की प्रयाणकाली होणारं ज्ञान, हे 7 विषय म्हणूया. आता त्याला संज्ञा शब्द आपण बाजूला ठेवूया थोडस. हे 7 विषय भगवंत बोललेत. आणि आता या 8व्या अध्यायाची सुरुवातच आहे अर्जुन उवाच. आता सुरुवातीलाच एक गोष्ट जाहीर करतो की आज शुभेच्छा तर मी दिल्या 2 वेळेला. दिवाळी असल्यामुळे आपण आज थोडं लवकर संपवणार आहोत आजचा अभ्यास थोडा. पण भारतातल्या लोकांची पण सकाळ आहे, थोडी धावपळ असू शकते दिवाळीची. आणि अमेरिकेतल्या लोकांना उद्या ते नरक चतुर्दशी असल्यामुळे ते उद्या सकाळी पहाटे लवकर उठणार आहेत अशी माझी श्रद्धा आहे. तर त्यांनाही आपण मदत करूया त्यांच्या त्या संकल्पामध्ये. या दोन्ही दृष्टीने आपण आजचं वाचन थोडंसं लवकर संपवणार आहोत. तर या सूचनेसह अभ्यासाकडे वळूया. अध्याय 8वा पुन्हा एकदा. तर आता अर्जुनाने प्रश्न विचारायला सुरुवात केली की या 7 गोष्टी भगवंत बोललेत, पण त्याचं काही स्पष्टीकरण दिलं नाही. भराभर ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि पुन्हा ते प्रयाणकाली होणारं ज्ञान. त्यामुळे पहिला श्लोक आहे अर्जुन उवाच. तुम्ही वाचतो अध्याय 8वा, ज्ञानेश्वरी भावदर्शन पुन्हा एकदा, परमपूज्य खंदारकर महाराज. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. खरं श्लोक क्रमांक 1 आणि 2 आपण एकत्रही घेऊ शकतो, कारण ते दोन्ही श्लोक मिळूनच अर्जुनाचा प्रश्न पूर्ण होणार आहे. तरी सुद्धा पहिल्या श्लोकावरती माऊलींच्या ओव्या असल्यामुळे आपण दोन्ही श्लोकांचा असा एक वेगवेगळा अभ्यास करूया. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम, या श्लोकाचा पदच्छेद आहे की किम तत् ब्रह्म, पुढे किम अध्यात्मम, त्याच्या पुढे किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. हा झाला त्याचा पदच्छेद. अर्थ आहे की अर्जुन म्हणाला, अर्जुन उवाच, त्यामुळे अर्जुन म्हणाला की हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, किम तद ब्रह्म. अध्यात्म म्हणजे काय, किम अध्यात्मम. किम कर्म म्हणजे कर्म काय आहे. अधिभूतम च किम म्हणजे अधिभूतम च किम प्रोक्तम, असं पूर्ण वाक्य ते. अधिभूत कशाला म्हटले आहे, प्रोक्तम याचा अर्थ म्हटले आहे.
आणि शेवटी म्हणतात आहे अधिदैवम किमुच्यते. आणि अधिदैव कशाला म्हटले जाते, उच्चते याचा अर्थ म्हटले जाते. अर्जुनाने प्रश्नाने सुरुवात केलेली आहे 8व्या अध्यायाच्या, आणि उरलेले त्याचे जे आहेत त्या 7 संज्ञांमधल्या किंवा विषयांमधले ते पुढच्या श्लोकात येतीलच. प्रश्न असा उद्भवतो, आपण असा कधी विचार करत नाही, पण करायला हवा. अभ्यास त्यालाच म्हणतात की 7 अध्याय, कल्पना करा, 7 अध्याय अर्जुनाने ऐकलेले आहेत. येतो की नाही विचार, यायला पाहिजे मनामध्ये. 7 अध्याय ऐकले आहे भगवंतांकडून. म्हटलं तर दुसऱ्या अध्यायात असं म्हणतात की भगवद्गीता खरं संपलीच होती. कारण अर्जुन विषाद योग झाल्यानंतर सांख्य योग जो आहे दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये भराभर तत्वज्ञान भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. अगदी अशोचानन शोचस्व प्रज्ञा वादांश भाषसे. मुद्दा हा की दुसऱ्या अध्यायामध्ये खरं संपूर्ण तत्वज्ञान भगवंतांनी सांगून पूर्ण केलं. मग त्याच्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारले, जायसी चेतकर्मण असतो मता बुद्धीर जनार्दन वगैरे वगैरे, की तू व्यामिश्र बोलतो आहेस, मला नीट काय ते नक्की सांग. मग भगवंतांनी सांगितलं की 2 सांगितल्या तुला, काय? निष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा. हे सगळं त्याच्यानंतर उलगडत गेलं. मुद्दा हा आहे की हे सगळं ऐकल्यानंतर, इतके 7 अध्याय ऐकल्यानंतर 8व्या अध्यायात अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय हे कळू नये, असं येऊ शकतं की नाही प्रश्न मनामध्ये. कारण अध्यायाची सुरुवात काय आहे, किम तद ब्रह्म किम अध्यात्म, की ब्रह्म काय आहे. इथे किम हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ आहे म्हणजे काय. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म काय आहे, अधिभूत कशाला म्हणतात, वगैरे वगैरे, अधिदैव कशाला म्हणतात, इतके सगळे प्रश्न या पहिल्या प्रश्नात, ते पहिल्या श्लोकामध्ये आलेले आहेत. आता म्हणजे काय हा जो शब्द आहे इथे किम, त्याच्यावरती आपण चिंतन करतो आहोत की असं तर शक्य नाही की अर्जुनाला ब्रह्म काय हे आता 7 अध्याय झाल्यानंतर कळलेलं नसणार आहे किंवा माहिती नाही. त्याचा अर्थ असा आहे, या प्रश्नाचा रोख अर्जुनाचा असा आहे की भगवंता तुला कोणता अर्थ अभिप्रेत आहे, तुला कोणता अर्थ अभिप्रेत आहे का. उदाहरणार्थ, एक आपला 3रा अध्याय होऊन गेला, मी मगाशी म्हणालो जसं की अर्जुनाने सुद्धा हे सगळं ऐकलेलंच आहे. पण 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, उदाहरणार्थ 15वा श्लोक येतो, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. काय म्हटलंय तिथे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. इथे ब्रह्मशब्द किती वेळा आलेला आहे पहा, ब्रह्माक्षर समुद्भवम दुसऱ्यांदा आला, तस्मात सर्वगतम ब्रह्म तिसऱ्यांदा आला, नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. पण या श्लोकामध्ये ब्रह्म याचा अर्थ वेद असा होतो. म्हणजे पहा, ब्रह्म शब्दाचा अर्थ नेहमी आपण समजतो तो नाही आहे, तो संदर्भाने घ्यावा लागतो. 3ऱ्या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये ब्रह्म शब्दाचा अर्थ 3 वेळा आलेला असून 3ही ठिकाणी वेद असाच आहे, की वेदांनी सांगितलेलं कर्म कशी करावी, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. पुढे म्हटलंय की ब्रह्माक्षर समुद्भवम, अक्षर ब्रह्म, कारण अक्षरांनी भरलेला आहे वेद. म्हणजे मुद्दा हा आहे की, किंवा एक दुसरं उदाहरण झालं की इथे शब्द नाही आहे पण आता आत्मा शब्द आहे, उदाहरणार्थ आत्मा याचा अर्थ कुटस्थ चैतन्य असा होतो, आत्मा याचा अर्थ देह असा होतो. आत्मा या शब्दाचे सुद्धा अनेक अर्थ आहेत, ते कोणत्या संदर्भामध्ये तो शब्द वापरला आहे त्या संदर्भाने त्याचा अर्थ समजून घ्यावा. आणि म्हणून अर्जुन इथे भगवंतांना प्रश्न विचारतोय की भगवंता तुला कोणता अर्थ अपेक्षित आहे. तू जेव्हा इथे ब्रह्म म्हणतोयस, की ब्रह्म नावाचं तत्व जाणलं असता, जे 7व्या अध्यायाच्या, म्हणून मी ते 2 श्लोक सुरुवातीला पुन्हा वाचले, की इथे जो तू उल्लेख करतोयस की ते पुण्यकर्म करणारे, मला जाणणारे, इथे ब्रह्म शब्दाचा अर्थ तुला काय अपेक्षित, हा त्याचा
अर्थ आहे हे समजून घ्यायचं आपल्याला, की अर्जुनाने असे प्रश्न का विचारले, सुरुवात का केली 8व्या अध्यायाची. आणि दुसरी गोष्ट, अर्जुनाने विचारलं आणि भगवंतांनी सांगितलं नाही असं तर होणं शक्यच नाही. 6व्या अध्यायामध्ये बऱ्याच ओव्या येऊन गेल्या. आपला 6वा अध्याय अर्थातच झालेला आहे अभ्यास करून. पण त्याच्यामध्ये माऊलींनी अर्जुनाचं इतकं कौतुक केलेलं आहे. त्या ओव्या जर तुम्हाला आठवत असतील तर त्यातली क्रमांकही सांगून ठेवतो तुम्हाला. शेवटची ओवी 131 क्रमांकाची ओवी आहे. त्याच्यामध्ये माऊली असं म्हणते आहे की जयाचिया आवडीचेनी पांगे, अमूर्त ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. अर्थ आहे की निराकारही देव ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन आकाराला आला, त्या तृप्तालाही ज्याचा छंद लागला, तो अर्जुन देवांपेक्षा अधिक वर्णनीय नाही काय. माऊलीने प्रश्न विचारला. अनेक ओव्यांमध्ये कृष्ण अर्जुनाच्या प्रेमाचं फार सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. त्याच्या आधीच्या एक 10-12 ओव्या जर तुम्ही बघितल्या, त्याच्या आधीच्या ओवीत माऊली म्हणते की जे तो त्रिभुवनाची या दैवा एकायतन झाला, की त्रैलोक्यातील भाग्यांचे एकमेव स्थान तो झाला आहे. मुळात श्रीहरीलाच तो अर्जुन आवडतो असा तो वर्णनीय आहे. फार सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. मुद्दा काय आहे की अर्जुनाने विचारलं आणि भगवंतांनी सांगितलं नाही असं होणं शक्य नाही. नव्हे, पुढे या अध्यायाच्या आपण बघूच आता ओव्या. त्याच्यात माऊली असं म्हणते की मुद्दाम भगवंतांनी अशा पद्धतीने भगवंत बोलले की त्याच्यामध्ये अर्जुनाच्या प्रश्नांचं बीज भगवंतांनीच पेरून ठेवलं, की अर्जुनाने प्रश्न विचारावे आणि मी बोलावं. म्हणजे मी मगाशी जो 6व्या अध्यायाचा उल्लेख केला त्याच्यात तर अशा ओव्या येतात की भगवंतांना सारखं अशी भीती वाटायची की हे तत्वज्ञान ऐकून त्याची समाधी लागली, त्याला अद्वैतानुभूती झाली तर आम्ही एकरूप होऊन जाऊ, दोघं जण आमचं बोलणं खुंटेल. हा जो एक आनंद मी घेतोय की मी देव हा भक्त, त्या आनंदासाठी एक अंतर ठेवून भगवंत बोलत होते, असं वर्णन 6व्या अध्यायामध्ये आलेलं. मुद्दा एवढाच की अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर भगवंत अगदी उत्साहाने बोलायला सुरुवात करणार आहेत. ते आपण बघणार आहोतच, पण त्याच्या आधी या श्लोकावरच्या ओव्याचा अभ्यास करूया. माऊली म्हणतात की मग अर्जुने म्हणितले, पहिलीच ओवी, मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपीचे. मग अर्जुन म्हणाला की अहो महाराज, ऐकले काय, जे मी विचारले त्याचे निरूपण करा. कारण अर्जुन उवाचनी सुरुवात आहे या अध्यायाची. आणि अर्जुनाने हे प्रश्न विचारले, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम वगैरे. म्हणून माऊली भाष्य करतात की अर्जुन जणू काही भगवंतांना म्हणतो की महाराज, ऐकलं का मी काय विचारतोय, त्याचं निरूपण करा. सांगा कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिते. सांगा ब्रह्म म्हणजे काय, कर्म कशाचे नाव आहे, आणि अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवत ते कवण असे, हे उघड मी परियसे ऐसे बोला. की अधिभूत ते कसे, या विषयात अधिदैव ते कोण आहे हे मी स्पष्ट समजू शकेन त्या पद्धतीने मला सांगा. सरळ सरळ भाष्य आहे अगदी. म्हणजे जसे जसे प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत तसं माऊलींचं अगदी भाष्य आहे. आता दुसरा श्लोक आपल्या पुढे येतोय. श्लोक मी पहिले वाचतो. आदियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अधियज्ञ कथम कह अत्र देहे अस्मिन् मधुसूदन, पदच्छेद. प्रयाणकाले च कथम ज्ञेयः असि नियतात्मभिः, असा तसा पदच्छेद आहे. अर्थ आहे की हे मधुसूदना ह्या विषयांपैकी ह्या देहात अधियज्ञ कोण आहे. आता या विषयांपैकी म्हणा
किंवा अत्र, अत्र हा जो शब्द इथे आलेला आहे कथम कोत्रमध्ये, कह अत्र, अत्र म्हणजे येथे, या ठिकाणी, ह्या देहात अधियज्ञ कोण आहे. कारण देहाच्या संदर्भामध्ये अधियज्ञ हा शब्द आहे. त्याचे कोणत्या प्रकारे चिंतन करावे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रयाणकालेच कथम नियोसी नियतात्मभी, की मरणकाली समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून कोणत्या प्रकाराने तू जाणण्यास योग्य आहे. ज्ञेय असी, जाणण्यास योग्य. त्यामुळे आधीचे प्रश्न आणि त्याच्यात आधीचे 4 आणि त्याच्यामध्ये किंवा आधीचे 5 आणि 2 म्हणूया, अधियज्ञ आणि समाहित चित्त झालेल्या पुरुषाकडून पुन्हा एकदा प्रयाणकाली तू कसा जाणल्या जातोस. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण जर विचार केला, आपण कधी कधी अभ्यासाच्या याच्यात हे विसरायला होतं कधी कधी आपल्याला, की हे तत्वज्ञान अर्जुनाला कुठे सांगितलं जात आहे. काय भीषण कर्म त्याच्या समोर युद्धाचं आहे. आणि तिथे म्हणजे मला तर कधी कधी कौतुक वाटतं अर्जुनाचं. कारण कल्पना करा, असा आपण कधी विचार करत नाही, पण एक कल्पना करून पाहायला नक्कीच काही हरकत नाही, की समजा अर्जुनाच्या ठिकाणी आपण असतो. कल्पनाच आहे. अर्जुनाच्या सुद्धा पंक्तीला बसायची लायकी आपली नसल्यामुळे, पण कल्पना करायला हरकत नाही. तर आपली भूमिका काय असते. आपली भूमिका काय असते. आपण काय म्हटलं असतं, अरे ते लवकर सांग मला काय करायचं, मी काय करू ते सांग. त्या परिस्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये, त्या ठिकाणी अर्जुन असे प्रश्न विचारतोय की जणू काही असं एखादं छान आदर्श ठिकाण असावं, गुरु शिष्याची जोडी असावी, एखादा सुंदर वृक्ष असावा, वृक्षाच्या तळी बसून गुरु ज्ञान देतात आहे, शिष्य पायाशी बसून छान ऐकतोय. इतक्या एकाग्रतेने आणि इतक्या मनापासून हे तत्वज्ञान अर्जुन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. कमाल. समोर एवढं मोठं सैन्य आहे, 11 औक्षहिणी, आणि मागे पांडवांचं, मध्ये रथ उभा केलेला आहे. पहिल्या अध्यायात वर्णन केलेलं आहे सगळं. दोघांच्या मध्ये तिथे नेऊन रथ उभा कर असं अर्जुनाची विनंती. त्याप्रमाणे सारथ्याची भूमिका भगवंतांनी पार पाडलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन हे सगळं तत्वज्ञान समजून घेण्यास किती जिज्ञासू झालेला आहे पहा. मी हे कशासाठी सांगतोय, हे असं स्मरण का करायचं असतं. आपण हे कुठे बसून ऐकतो, कुठे बसून आपण याचा अभ्यास करतो, आपण कुठल्या परिस्थितीत असतो, तरी सुद्धा आपली मनस्थिती कशी असते. आणि अर्जुन कुठे होता, किती शिकण्यासारखा आहे. मुद्दा एवढंच करता आठवला हा, की त्याचा प्रश्न आहे की त्याला आता दिसतंय की आता युद्ध करायचं आहे, अनेक लोक, अनेक जण, हजारो नाही लाखो लोक मारल्या जाणार आहेत. त्यामुळे मृत्यू संबंधी त्याचा हा प्रश्न आहे की अंतकाली मनुष्याचा जेव्हा प्रयाण काल येतो, तेव्हा भगवंतांनी असं म्हटलंय की तो महात्मा जो आहे तो मला जाणतो, माझ्याशी एकरूप होतो. कारण अनुभव आपल्याला त्या गोष्टीचा नाही, पण शास्त्र सांगतं, इतरांच्याही अनुभवावरून आपल्याला कल्पना आहे की असं म्हणतात की मृत्यूचा जो क्षण असतो तिथे प्रचंड वेदना असतात. प्रचंड वेदना असतात. आपण जर जीवनमुक्त झालेलो नसू, आपल्याला जर त्या देहाची आसक्ती जिवंतपणी जर आपल्याला सोडता आली नसेल, तर फार मोठ्या यातना मृत्यूसमयी होतात. आणि ती आसक्ती त्या जीवाला असते मृत्यूच्या समयी. आणि म्हणून तो जीव, त्याला हा देह सोडताना प्रचंड यातना होतात. इतकी आसक्ती त्याला या देहाची आणि या देहाच्या संबंधी जे असतात, आपण ज्यांना आप्तस्वकीय म्हणून, त्यांची असते. आणि म्हणून तो जीव लगेच सोडून जात नाही देहाला. 10 दिवस घोटाळत राहतो, पहिले त्या देहाभोवती, मग त्या चितेभोवती. आणि मग असं म्हणतात की तो अशा ठिकाणी थांबतो की जिथून त्याला हे सगळं दिसेल, त्याला बघता येईल. सूक्ष्मदेह असतो तो.
10 दिवस पर्यंत तो तिथे असतो, कारण त्याला ती आसक्ती असते, सोडवत नाही, त्याला दुःख झालेलं असतं. त्याला हा म्हणजे कल्पना करा की आपण 4 दिवस कोणाकडे गेलो तर आपल्याला सहवासाने प्रेम उत्पन्न होतं. कुठे 5, 7, 10 वर्ष एखाद्या घरात राहिलो तर त्या घराबद्दल प्रेम उत्पन्न होतं. मग ते भाड्याचं असो का स्वतःच असो. होतं की नाही, विचार करा. ते घर सोडून जाताना, ते घर विकताना, स्वतःच असेल तर, भाड्याचं असेल तर सोडून जाताना, म्हणजे जी खरं गोष्ट आपली नाही त्याची सुद्धा आसक्ती आपल्याला निर्माण होते. तर वर्षानुवर्ष या देहात राहिलेल्या त्या देहाची किती आसक्ती त्या जीवाला असेल, आणि ती आसक्ती असल्यामुळे तो एकदम सोडून जात नाही. आणि म्हणून मग ते पुढचे 10 दिवस आणि मग पुढचे ते 3 दिवस, असे 13 दिवस, जे आपल्या शास्त्रांनी जे एक सगळी घडी घालून दिलेली आहे, की त्याला असं म्हणतात समारंभपूर्वक त्याला निरोप देणं. पुढे त्याला त्याच्या पितृलोकात जाण्यासाठी त्याचा तो मार्ग सुकर करण, जेणेकरून तिथे जाऊन मग पुढे त्याच्या त्या जीवाचं जे काही कर्म असेल पूर्वीचं, त्याप्रमाणे त्याचं पुढचं पुढचं सगळा प्रवास ठरेल. तो कदाचित पुन्हा पृथ्वीवरती जन्म घेईल, अजून कुठे जाईल. पण ही सगळी व्यवस्था करणं हे त्या आप्तस्वकीयांची जबाबदारी आहे. कारण तो जीव जिवंत असताना त्यांनी जे काही उपकार आपल्यावरती केलेले असतात, आपलं जे काही तो देणं लागतो, निदान आपण एवढं तर करूच शकतो त्याच्यासाठी. तर त्याच्यात ही आहे पुन्हा एक कल्पना, की समजा तो जीव ज्ञानी असेल, तो जीवनमुक्त झालाही असेल, तर हे केल्याने बिघडणार काहीच नाही. आपली जबाबदारी म्हणून, एक कृतज्ञता म्हणून का होईना आपण या गोष्टी केल्या पाहिजे. हे सगळं कशासाठी बोललो, थोडंसं विषयांतर करून. आजकाल आलेली आहे एक पद्धत, की हे सगळं कशासाठी करायचं, आम्ही करणार नाही. करू नका, काय हरकत नाही. कारण आपण जेव्हा शास्त्रापेक्षा स्वतःला जास्त शहाणे समजायला लागतो, आणि कठोपनिषद, गरुड पुराण ह्याच्यात जी सगळी वर्णनं केलेली आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त समजतं असं आपल्याला समजायला लागतं, तेव्हा नाही केलं तरी हरकत नाही, कारण तो तुमचा प्रश्न असतो. पण शास्त्र काय सांगतं आणि ते का सांगतं हे आपल्याला माहिती पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की आत्ताच्या संदर्भामध्ये, की तो जो जीवनमुक्त असतो तो समाहित राहतो त्या मृत्यूच्या क्षणी सुद्धा. तिथे सुद्धा तो विचलित होत नाही. हे त्याला कसं शक्य होतं, त्याला हे कसं जमतं? तू, कारण त्यांनी भगवंताला जाणलेलं असतं, मग तो त्या क्षणी सुद्धा तू त्या पुरुषाकडून कसा जाणल्या जातोस, हे प्रश्न अर्जुनाचे भगवंताला तो विचारतो. कारण भगवंत म्हणाले की तो जाणल्या, मी जाणल्या जातो, तो समाहित राहतो. ते कसं शक्य आहे, हा प्रश्न. नियतात्मभिः, हा जो शब्द आला नाही, ते नियोसी नियतात्मभिः, म्हणजे मरणकाली समाहित चित्त झालेला पुरुष, त्याच्याकडून तू जाणण्यास कोणत्या प्रकाराने योग्य आहे, म्हणजे तू कसा जाणला जातोस. देवा अधियज्ञ तो काही, कवणपा इये देही, हे अनुमानसी काही दिठी न भरे. देवा अधियज्ञ तो काय आहे, अधियज्ञ कथम कोत्र, की तो काय आहे, या देहात तो कोण बरे आहे, या गोष्टी अनुमानाला किंवा दृष्टीला म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला काही विषय होत नाही. आता पहा, या देहामध्ये असताना या देहाच्या संदर्भाने असलेला जो अधियज्ञ आहे, त्याच्याबद्दल माऊली म्हणते की हे अनुमानाशी काही दिठी न भरे. म्हणजे त्या अनुमानाला त्या गोष्टी किंवा कळत नाही, किंवा दृष्टीला म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा तो विषय होत नाही. पुन्हा आपण कशासाठी बोलतोय, हे अनुमानाचा हा विषय नाहीये. म्हणजे जर अधियज्ञ तुम्ही मानता, तुम्ही जर दैवत अधिदैव मानता, अधिभूत जर श्रद्धेने तुम्ही विश्वास ठेवता, तर प्रयाण कालानंतर काय होतं याच्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे तुम्हाला. अर्धवट विश्वास ठेवून चालणार नाही. एक तर नास्तिक असा ठार 100%, तेवढी हिंमत पाहिजे मग, जी आमच्या सावरकरांमध्ये होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून टाकलं, माझं काही करायचं नाही. एक तर ती माहिती
तेवढी हिंमत हवी. असं पण अर्धवट ज्ञान कुठलंही चालत नाही. कारण इथे माऊली सुद्धा उल्लेख करते काय, की अनुमानाला किंवा दृष्टीला प्रत्यक्ष प्रमाणाचा हा विषय नाही, अधियज्ञ. भगवंतांनी सांगितलं आहे, आपली श्रद्धा आहे, त्या पद्धतीनेच तो समजून घ्यावा लागतो. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. 5व्या क्रमांकाची ओवी आहे. मौली म्हणते की आणि एकाग्र चित्ताच्या पुरुषाकडून देहावसनाचे वेळी तू कसा जाणला जातोस आणि ते जाणणे कसे घडते, हे शारंग पाणी हा संपूर्ण विषय मला ऐकवा. आता एक गोष्ट तर आपल्या सगळ्यांना काय त्याच्यासाठी म्हणतात ना, इट इज नॉट अ रॉकेट सायन्स. शास्त्राची गरजच नाही आहे की मी जर आयुष्यभर भगवंताचं नाम जर मी घेतलं नाही, तर शेवटच्या क्षणी मला ते आठवण्याची शक्यता सुताराम शक्यता, सुताराम शक्यता. कारण त्या क्षणी अगदी आपली आसक्ती असो का नसो अशा गोष्टी आठवतात. तो म्हणतात ना सर, म्हणतात असं की मरणासन्न माणसाला विचार, काय रे बाबा काय इच्छा आहे तुझी. थोडस दिवाळी आली आहे, तो तेवढा चिवडा खायचा राहिलेला आहे. मग सावध तर नाही आहे, पण मग तो मिक्सर मधनं काढून द्या मला आता बारीक करून. आता तेवढे मामा भेटायचे राहिले आहेत. मामा भेटून काय होणार आहे, समजा मामा आला, 5 मिनिटं त्यानं पाहिलं, काय मिळतं कल्पना नसते आपल्याला, पण ह्या अशा गोष्टींमध्ये तो जीव अडकलेलाच असतो. आता तर वेळने सांगायला, पण ती रोहिदासाची कथा तर फार प्रसिद्ध कथा आहे. एक शेवटचा क्षण कसा गडबड करून जातो आणि तेवढ्यासाठी पुढचा जन्म कसा मिळतो आणि तो त्या वासनेप्रमाणे कसा मिळतो, आणि ह्याच्यासाठी अखंड देवाचं नाव म्हणजे नाम मुखामध्ये जर असेल, तर त्या क्षणी ते नाम, आणि ती वेळ यायच्या आधी जर मला आसक्ती सोडता आली असेल या देहाची आणि या जगताची, या देहाच्या संदर्भाने, तर आपण कल्पना करू शकतो की तो समाहित चित्त कसा राहू शकत असेल. कारण समाहित चित्त तोच राहू शकतो जो म्हणू शकतो की आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम. पण म्हणजे मंदानेंचं एक फार सुंदर वाक्य आहे, मी सांगितलं होतं याच्या आधी कदाचित, पुन्हा सांगतो. मरणाचा संदर्भ आहे म्हणून, की मंदादे म्हणतात की मरावंसं कोणाला वाटत नाही, ज्याला जगावंसं वाटतं. हा बारकावा खूप आहे. आपल्याला असं वाटतं काय फरक आहे त्याच्यामध्ये, फरक आहे. मरावंसं कोणाला वाटत नाही, ज्याला जगावंसं वाटतं. आणि जगावंसं कोणाला वाटतं, ज्याला भोगावंसं वाटतं. असं वाक्य होतं. आणि मरण त्यालाच म्हणतात की भोग किंवा भोगण्याची इच्छा तर संपली नाहीये, पण देह संपला. काय होणार आहे, तेच होणार आहे. पुढे त्याची सोय आहे. आणि समाहित चित्त म्हणजे काय, आपण आता अर्थात बघणार आहोतच. भगवंत त्याच्यावर बोलणार आहेत, उत्तर देणारच आहेत. पण समाहित चित्त तो कसा राहू शकतो, किंवा आपण का राहू शकत नाही जर आपलं देहाची आणि या जगताची आसक्ती गेली नसेल, हे याच्यातनं आपल्याला शिकायला मिळेल. आणि म्हणून इथे एकाग्र चित्त म्हटलंय, त्या पुरुषाकडून देहावसनाचे वेळी तू कसा जाणला जातोस, ते जाणणे कसे घडते, हे शारंग पाणी संपूर्ण विषय मला ऐकवा. देखा धवळदा देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणताही बोल तयाचा सोपनवचे. जशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो, असे बघा की एखादा भाग्यवान चिंतामणीच्या राजवाड्यात जर झोपी गेला असेल, तर त्याचा बरळण्याचाही शब्द व्यर्थ जाणार नाही. आता माऊलींचं वर्णन सुरू झालं, मगाशी आपण बघितलं की अर्जुनावरती काय कृपा आहे भगवंताची. आपण त्याचा विचार केला मगाशी, की अर्जुनाने प्रश्न विचारला आणि भगवंत बोलले नाहीत, असं शक्य नाही. नव्हे, अर्जुन प्रश्न विचारण्याच्या आधीच भगवंत अनेक वेळा बोललेले आहेत. आत्ता सुद्धा अशा पद्धतीने आधीच्या अध्यायाचं सांगता केलेली आहे की त्याच्यामध्ये प्रश्नांचं बीज भगवंतानीच पेरून ठेवलं, की अर्जुनाने प्रश्न विचारावे आणि मी बोलावं.
आणि माऊली त्याचं वर्णन करतात. आता कोणाचं, अर्जुनाच्या भाग्याचं, एखाद्या चिंतामणीच्या राजवाड्यातच झोपला असा, मग तो नुसता काही बरळला तरी सुद्धा ते सफळच होणार आहे, कारण तो चिंतामणीचा राजवाडा आहे. तैसे अर्जुनाची या बोला सवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गा बर्वे जे पुसले तुवा. त्याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाबरोबर उत्तर आले. कारण याच क्षणी देव म्हणाले, अर्जुना तू जे विचारलेस ते चांगल्या प्रकाराने ऐक. म्हणजे अर्जुनाने अगदी प्रश्न, जणू काही अगदी अर्जुनाचा प्रश्न संपतो न संपतो, आपण ज्याला म्हणतो की पुढे श्री भगवान वाचच आहे, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते वगैरे वगैरे. भगवंतांनी भराभर उत्तर द्यायला सुरुवात केली आहे पुन्हा. कारण मगाशी आपण जशी सुरुवात केली अध्यायाची, की अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय हे माहित नाही असा अर्थ नाही आहे त्याचा. भगवंत तुला कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे विचारायचं आहे. कारण ब्रह्म, अध्यात्म किंवा संदर्भाप्रमाणे अर्थ बदलू शकतो. त्याचं आपण उदाहरण बघितलं 3ऱ्या अध्यायामध्ये. ब्रह्म याचा अर्थ वेद तिथे होतो त्या 15व्या श्लोकामध्ये. त्यामुळे अर्जुनाच्या प्रश्नाबरोबरच उत्तर आले. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवलनो. माऊली म्हणते काय, अर्जुन हा कामधेनूचे वासरू आहे, पहिलं वर्णन. शिवाय त्यावर कल्पतरूचा मांडव आहे. माऊलींचं समाधान नुसतं एक दृष्टांत होत नाही, अर्जुनाचा भाग्याचं इतकं वर्णन माऊली करतात ज्ञानेश्वरीमध्ये. काय, कामधेनूचं वासरू, त्यावर एक मांडव घातलाय त्यांच्यावरती. तो मांडव कोणाचा आहे तर कल्पतरूचा. आणि म्हणून होतं काय, तर मनोरथ सिद्धीच्या इच्छेलाच तो विषय झाल्यास. म्हणजे काय, पहा माऊली अशी कल्पना तर फक्त माऊलीच करू शकतात. म्हणजे अर्जुन मनोरथ नाही करत आहे, तर मनोरथाच्या सिद्धीनेच अर्जुनाची इच्छा केल्यास आश्चर्य. म्हणजे आपण काय म्हणायचं, अगदी साध्या भाषेत बोलायचं तर अतिशयोक्तीचा कहर. पण हे असं वर्णन आणि अशी कल्पना फक्त ज्ञानेश्वर महाराज करू शकतात. कारण कामधेनूचं वासरू आणि कल्पतरूचा मांडव, मग काय मनोरथीच्या सिद्धीचा विषय म्हणजे अर्जुन झालेला, असं उलट. आणि माऊली पुढे म्हणते, नुसतं तेवढं म्हणून थांबत नाहीये, की श्रीकृष्ण कोपेनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी, तो कैशा परी न पवेल. मा आहे काय माहिती, त्यामुळे ते मा दिसते मला छापले. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतो, अर्थ आहे की श्रीकृष्ण कोपेनी ज्यासी मारी, श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतो तो ब्रह्म साक्षात्काराच्या स्थितीला प्राप्त होतो. मग कृपेने ज्यास उपदेश करतो तो का बरे त्या स्थितीला प्राप्त होणार नाही. मी थांबलो का बरं, कारण आमच्यातले काही विचारवंत अर्जुनाला मोक्ष मिळाला की नाही हे सिद्ध करण्यात आपलं आयुष्य सार्थकी लावतात. ज्यांना या सद्ग्रंथ वाचन गटात कल्पना नसेल, अर्थातच इथे BMMचा संदर्भ मी घेऊन हे बोलतोय, की आपल्यातले काही महाभाग विचारवंत बुद्धिजीवी अनेक त्यांना शब्द वापरता येतील, आपलं आयुष्य सार्थकी लावतात. कशाबद्दल, अर्जुनाला मोक्ष मिळाला की नाही, नव्हे मिळाला नाही हे सिद्ध करण्यामध्ये. आणि माऊली इथे म्हणते की श्रीकृष्ण कोपेनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मग ज्याला कृपेनी ज्याला उपदेश केला तो काय ब्रह्म साक्षात्कारी होणार नाही. बुद्धिजीवी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि सोडून द्यायचं, पुढे जायचं. जै कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण बोळगती सिद्धी. फार सुंदर उभी आहे 10 क्रमांकाची, अप्रतिम. आपल्यासाठी फार महत्वाची एक साधक म्हणून, जय कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. जेव्हा आपण आत्मरूपाने कृष्णच म्हणजे ब्रह्मच होऊ, अथवा जेव्हा आपण कृष्णाचेच भक्त होऊ, तेव्हा आपले अंतःकरण कृष्ण रूपच होते. मग अष्टमहासिद्धी
भक्ताच्या इच्छेच्या अंगणाची सेवा करतात. तर नवल ते काय? पण आपल्याला त्या अष्टमहासिद्धी या शब्दाकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे? आपण जेव्हा आत्मरूपाने कृष्ण होऊ, म्हणजे ब्रह्मरूपच होऊ किंवा कृष्णाचे भक्त होऊ, त्याने काय होईल? दोन्ही परिस्थितीमध्ये अंतःकरण कृष्णरूपच होणार. अंतःकरण कृष्णरूप होणार. संदर्भ कशाचा सुरू आहे विसरायचा नाही. हा, प्रयाणकाली काय होतं? अंतःकरण कृष्णरूप होणं किंवा ब्रह्मरूप होणं याचा अर्थ आपण 3 गुणांच्या पलीकडे निघून जाणं असा होतो बरं का. 3 गुणांचंच मिश्रण असणार आहे अंतःकरण म्हणजे, कारण त्रिगुणात्मकच हे जग असल्यामुळे. पण त्याच्या परिणामांच्या पलीकडे असा त्याचा अर्थ होतो. जसा कृष्ण सगुण साकार जरी असला तरी त्याची माया जशी नित्य निरस्त आहे, 3 गुणांच्या अतीत, त्याला निर्गुण म्हटलं तर अगुण, माऊली तर अगुण म्हणते, तसं आपण होतो. कारण माझं अंतःकरण कृष्णरूप होऊन जातं. म्हणजे जर मी भक्ती मार्गाने त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये हरवून गेलो असेल, पुढून गेलो असेल, रंगून रमून गेलो असेल, तर कल्पना करा, या देहाचा शेवटचा क्षण जरी आला तरी डॉक्टर काका जसं म्हणतात तसं, की संत जसं न खेळून जिंकतात, की तू नेऊन नेऊन काय नेणार आहेस माझ्यातलं, हा अष्टधा प्रकृतीचा. कारण तुला मला नेता येणार नाही, काकांचं ते वाक्य आहे. कारण तू आणि मी कोण आहोत? एकच आहोत. यालाच म्हणायचं कृष्ण अंतःकरण कृष्ण रूप हो. नेऊन नेऊन तू काय नेणार आहे? हे घेऊन जा, तूच दिलेला आहे. तुझी वेळ झाली की तू नेणारच आहे. मी हो ने म्हटलं काय, नाही ने म्हटलं, वाघ्या म्हटलं काय, वाघोबा म्हटलं काय, खाणारच आहे तो. त्यामुळे ह्याला म्हणायचं कृष्ण, आपलं अंतःकरण कृष्ण रूप होणं. आपण ज्ञानाच्या मार्गाने विचार केला तर ब्रह्मरूप जरी झालो किंवा भक्तीच्या मार्गाने विचार केला तर माझं अंतःकरण जेव्हा कृष्णाच्या प्रेमाने भरून जातं, तेव्हा तिथे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला वाव नसतं. आणि मग अष्टमासिद्धी भक्ताच्या इच्छेच्या अंगणाची सेवा करतात. त्यात नवल ते काय? परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. असे जे श्रीकृष्णाचे अमर्याद प्रेम ते अर्जुनाविषयीच आहे, म्हणून त्याचे मनोरथ सर्व काळ सफळ आहेत. म्हणून त्यांनी, माऊली म्हणतात, मनोरथ सर्व काळ सफळ आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे त्यांनी विचारण्याची देरी ज्याला म्हणतो आपण, की लगेच भगवंताचं उत्तर तयार. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणूनी आईते वोगरुनी ठेविले. या कारणाने श्रीकृष्णाने त्या अर्जुनाच्या मनातील अभिप्राय आपल्याला प्रश्न करणारा होईलच, म्हणजे अर्जुन प्रश्न करणारच, हे अगोदरच जाणून त्याच्या पुढे उत्तररूपी पक्वान्नाचे ताट आयते वाढून ठेवले होते. आणि एक सुंदर दृष्टांत माऊली पुढे देतात, की जे अपत्य ठानी हुनी निगे, तयाची भूक ते मातेसीची लागे, येरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणजे जे मूल स्तनापासून निघाले आहे, आईने एकदा स्तन पाजवून घरकामाच्या घाईत ज्याला दूर सारले आहे, बराच वेळ त्याला पाजले नाही, त्या तान्ह्या मुलाची ती भूक प्रथम आईलाच लागते, मग ती त्याला स्तनातील दूध पाजते. एरवी ते लहान मूल आई मला भूक लागली असे प्रथम शब्दाने सांगते आणि मग आई त्याला दूध पाजते, असे घडते काय? मूल प्रश्नाच्या काय सुंदर त्यातला भाव वापरलाय पहा. मूल तर ते बोलूही शकत नाहीये, पण ती भूक आईला पहिले लागते आणि मग ती त्या मुलाची भूक, म्हणजे आईला लागलेली भूक कोणती? मुलाला भूक लागली असेल त्याला पाजायचा, ही भूक पहिले आईला लागते. त्यातला तो भाव माऊली वापरून घेते अर्जुन आणि कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करते. की तिथे तो काय मुलगा म्हणतो का आईला की आई मला भूक लागली म्हणून? पण ते आईलाच लागलेली ती भूक असते. म्हणून कृपाळुवा गुरुची ठाई, हे नवल नोहे काही, परी ते असो आई का काही,
जे देव बोलते जाहले. म्हणून कृपाळू गुरूंच्या ठिकाणी आपण होऊन उपदेश करण्याची जी प्रवृत्ती दिसते त्या संबंधी काहीही आश्चर्य नाही, मौली म्हणते. परंतु आता ते वर्णन असो, आता जे काही देव बोलले ते ऐका. एक सद्गुरूंच्या ठिकाणी एक सहज जी एक प्रवृत्ती असते उपदेश देण्याची. कारण काय वर्णन आहे पुन्हा सद्गुरूंचं, नेहमीच आपण ऐकतो, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. सगळ्यात महत्वाचं दयाळू. यातलं एक आहे पण दोन नाही, चालत नाही. दोन आहेत पण एक नाही, चालत नाही. तीनही लक्षणं पाहिजे. वाटतं त्या दौऱ्यात मी बोललो होतो की श्रोत्रिय, समजा कल्पना करा एखादा महात्मा आहे, जीवनमुक्त आहे. श्रोत्रियता कमी आहे कारण शास्त्राचा अभ्यास तितका झालेला नाही, पण ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आहे. तर शास्त्र असं सांगतं की एखादा जर साधन चतुष्टय संपन्न शिष्य त्यांच्याकडे गेला की ज्याला संशय विपर्यास आता उरलेलेच नाहीये, कुठलाही संशय नाही, कुठले प्रश्न नाही, तयार शिष्य, अशा शिष्याचं ते कल्याण करू शकतात. कारण तिथे श्रोत्रियत्वाचं काम नाहीये, ब्रह्मनिष्ठतेचं आणि दयाळुत्वाचं काम. पण साधारणपणे हे तीनही लक्षणं परिपूर्ण असावी लागतात. कारण समोरच्याचं समाधान करण्यासाठी श्रोत्रिय असावं लागतं, ब्रह्मनिष्ठता असलंच पाहिजे, ते तर सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दयाळू, इथे आपण दयाळूचा विचार करतोय की सद्गुरूंच्या ठिकाणी कृपाळूपणा, दयाळूपणा, जो उपदेश करण्याची एक सहज प्रवृत्ती की समोरच्याचं कल्याण झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते जे कष्ट सहन करतात, कारण त्याच्यातून त्यांना काय मिळणार, असं काहीही मिळणार नसतं. आणि परमपूज्य काका तर नेहमीच सांगतात की ते सुद्धा खरं आपल्या खिशातनं काढून काही देत नसतात, ते त्याचं स्वरूप आहे त्या शिष्याचं, त्याला ते कळत नसतं. आणि हे न देखवे डोळा येतो कळवळा, त्यामुळे त्यात आश्चर्य ते काही नाही असं माऊली म्हणते स्वतःहून उपदेश करण्याची. पण आता हे वर्णन असो, आता देव काय बोलले, म्हणजे अर्जुनाचे प्रश्न विचारून झाले, सातही गोष्टींचा उल्लेख झाला. आणि इथून आता भगवंत बोलायला सुरुवात करणार आहेत, पण पुढच्या शुक्रवारी. जसं आपण सुरुवातीला बोललो होतो की आज आपण थोडंसं लवकर आज आपण आजचं वाचन आणि थोडंसं निरूपण आटोपतं घेणार आहोत. कारण दिवाळीचे दिवस आहेत, भारतामध्ये सकाळची वेळ आहे. मगाशी मी बोललो त्याप्रमाणे अमेरिकेतले लोक उद्या सकाळी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने लवकर उठणार आहेत पहाटे, अशी माझी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे हा श्लोक घेऊन किंवा त्याच्यावरच्या एक दोन ओव्या घेऊन असा अर्धवट विषय सुरू करण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण इथे थांबूया. अर्जुनाचे प्रश्न आपल्याला छान कळलेले आहेत, माऊलींच्या ओव्या सुद्धा आपण त्यातल्या अभ्यासल्या आहेत. गीता दीपस्तंभमध्ये परमपूज्य काकांनी याच दोन श्लोकांचाही गट केला आहे, पण विवेचन असं काही त्यात फारसं नाही, त्याचा आपण पुढच्या वेळेला विचार करूया हवं तर. आणि आचार्यांनी सुद्धा भाष्यामध्ये या दोन श्लोकांचा गट केला आहे. आणि इथून आता भगवंत बोलायला सुरुवात करणार आहेत. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय, कर्म म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं कर्माची एक आपल्याला अपेक्षित माहिती असलेली व्याख्या आहे, ती इथे अपेक्षित आहे का, ते सगळं आपण. आणि सगळ्यात शेवटचं सातवं गोष्ट, प्रयाणकाल समाहित चित्त कसं राहू शकतं, त्या सगळ्या गोष्टी आपण शांतपणे छान या 8व्या अध्यायाच्या निमित्ताने समजावून घेऊ. त्यासाठी पुढच्या वाचनामध्ये भेटू. पण पूर्वी नेहमीप्रमाणे आपली भजन सेवा होईलच, पण आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.